नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, कलिंगड आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. प्रक्रिया प्लांट्सच्या खरेदीच्या भावात आजही वाढ दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीच्या भावात आज 100 ते 150 रुपयांची वाढ केली होती. तर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनच्या भावात वाढ दिसून आली. सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 5,200 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवकही कमीच आहे. यामुळे सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचे भावही टिकून होते. बाजारातील कापसाची आवक सध्या कमी झालेली आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. सीसीआयचा कापूस विक्रीचा भाव वाढलेला आहे. निर्यातीसाठी सध्या विचारणा वाढल्याचं निर्यातदार सांगतात. सध्या कापूस बाजारात 7,400 ते 8,000च्या दरम्यान विकला जातोय. युद्धामुळे जागतिक कापूस बाजारातील समीकरण बदलत आहेत. यामुळे कापूस भावाला आधार आहे, असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय. देशातील बाजारात सध्या हळदीची आवक काहीशी सुधारतीये. हळदीची काढणी काही भागात वेग घेत असल्याने उपलब्धता सुधारतीये. दुसरीकडे हळदीची उत्पादकता कमी असल्याचं शेतकरी सांगतायत. हळदीला सण आणि समारंभामुळे मागणी चांगली आहे. तरीही नव्या मालाच्या आवकेचा दबाव आहे. सध्या हळदीला बाजारात 10,000 ते 14,000च्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर काहीसा दबाव वाढू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कलिंगडाची आवक वाढतीये. कलिंगडाला उठावही चांगला असला तरी आवकेचा दबाव आहे. कलिंगडाचे भावही मागील काही दिवसांमध्ये नरमलेत. मागील आठवड्यात सरासरी 1,200 ते 1,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान असलेला भाव सध्या 1,000 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान आलाय. वाढत्या उन्हामुळे कलिंगडाला मागणी वाढतीये. कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर आणखी काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मक्याचा भाव दबावतच आहे. यंदा देशात मक्याचं उत्पादन वाढलंय, तर मक्याला असलेली मागणी यंदा कमी आहे. खरीपातील उत्पादनानंतर रब्बीतही चांगल्या उत्पादनाचा अंदाज आहे. सध्या बाजारातील मक्याची आवक चांगली सुरू आहे. यामुळे भावही दबावतच आहेत. मक्याला प्रति क्विंटल 2,400 रुपये हमी भाव असताना बाजारात केवळ 1,500 ते 1,700 रुपयांचा भाव मिळतोय. मक्याचा भाव पुढील काही काळ हमी भावापेक्षा कमीच राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.